नमस्कार बंधू भगिनींनो, मी माझ्या दैनंदिन तंत्रज्ञानाची ओळख या व्हिडिओच्या 8व्या भागामध्ये आपले हार्दिक स्वागत करतो. मी आज आपल्याला AC या आधुनिक तंत्रज्ञानाविषयी माहिती देणार आहे. चला तर मग ती माहिती घेऊया. AC म्हणजे एअर कंडिशन. आपल्याला हे आधुनिक तंत्रज्ञान जे काही उष्णता असते बाहेर, त्यापेक्षा आपण जिथे वावरत असतो किंवा घरामध्ये आपल्या रूममध्ये झोपत असतो, त्याला आपण बेड म्हणतो, तेथील टेम्परेचर थंड ठेवायचं काम आणि दमट हवेचं रूपांतर चांगल्या हवेत करायचं काम हा AC करत असतो. तर AC आपण जर विचार केला तर कसा चालतो, तर तुमची एक याविषयी संकल्पना असेल की AC हा बाहेरची हवा आत घेतो, ती थंड करतो आणि आपल्याला देत असतो. असं नसून तर AC हा ज्या रूममध्ये आपण बसवलेला असतो त्या रूममधील उष्णता तो स्वतःमध्ये खेचत असतो आणि ती खेचलेली उष्णता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ही बाहेर सोडत असतो. तर याला आपण थर्मोडायनामिक्स असं म्हणतो. म्हणजे एका ठिकाणाहून उष्णता दुसऱ्या ठिकाणी वाहून नेली जाते आणि ती सोडली जाते, याला थर्मोडायनामिक्स असे म्हणतात. तर AC थर्मोडायनामिक्सचं एक उदाहरण आहे. AC हे 5 प्रकारचे असतात. त्यामध्ये पहिला एक प्रकार आहे तो म्हणजे विंडो AC. दुसरा प्रकार आहे स्प्लिट AC. तिसरा प्रकार आहे टॉवर AC. चौथा प्रकार आहे कॅसेट AC आणि 5वा प्रकार आहे पोर्टेबल AC. आता हे 5 प्रकार वेगवेगळ्या उपयोगानुसार वेगवेगळ्या ठिकाणी वापरले जातात. परंतु आपण मुख्यत्वे करून विंडो AC आणि स्प्लिट ACचा वापर आपण जास्त करत असतो. याचा वापर घरगुती वापरासाठी होत असतो. तर विंडो ACमध्ये जे काही ACचे युनिट असतात ते एकत्र बसवलेले असतात आणि हा AC विंडोच्या मध्ये बसवला जातो. अर्धा भाग आत असतो आणि अर्धा भाग बाहेर असतो. परंतु या ACचा आवाज खूप होत असतो, त्यामुळे विंडो AC जास्त प्रमाणात वापरला जात नाही. तर स्प्लिट AC हा सध्या जास्त वापरात असलेला प्रकार आहे. या स्प्लिट ACमध्ये 2 युनिट असतात. त्यापैकी एक युनिट रूमच्या बाहेर बसवलेला असतो आणि एक युनिट हा रूमच्या आतमध्ये बसवलेला असतो. आणि ह्या 2 भाग एकमेकांना त्यांच्याद्वारे कार्यान्वित होणाऱ्या केबलनी आणि पाईपांनी कनेक्ट केलेला असतो. तर बाहेरच्या युनिटमध्ये एक कॉम्प्रेसर असतो, कंडक्शन कॉइल्स असतात आणि एक फॅन असतो आणि आतल्या युनिटमध्ये इव्हॅपोरेटर कॉइल्स असतात आणि एक ब्लोअर त्या कॉइलच्या आतून फिरणारा बसवलेला असतो. तर पहिल्यांदा जी प्रक्रिया होते ती अशी होते की यामध्ये ही प्रक्रिया रिफ्रिजरेशन सायकल या पद्धतीमध्ये होते. यात प्रामुख्याने
4 प्रक्रिया होत असतात. तर पहिली प्रक्रिया असते ज्यावेळेस आपण AC चालू करतो त्यावेळेस ACचे सर्व PCB ऑन होतात. नंतर सेन्सर ऑन होतात आणि सेन्सर ऑन झाल्यानंतर जे टेम्परेचर सेन्सर असतो हा कॉम्प्रेसरला सेन्स करतो आणि कॉम्प्रेसर चालू होतो. कॉम्प्रेसर चालू झाल्यानंतर या कॉम्प्रेसरमध्ये रिफ्रिजरंट हा वायू भरलेला असतो आणि हा वायू ही सर्व प्रक्रिया घडून आणत असतो. या वायूमध्ये जो प्रकार वापरला जातो तो म्हणजे R32 आणि R410A अशा प्रकारचे हे वायू कॉम्प्रेसरमध्ये भरून यामध्ये वापरले जातात. तर पहिल्यांदा कॉम्प्रेसर ह्या वायूंना दाब देतो आणि प्रचंड प्रमाणात दाब निर्माण करतो आणि त्या वायूचं रूपांतर प्रचंड उष्णतेमध्ये होतं आणि ही उष्णता आणि दाब असलेला वायू ह्या कंडक्शन कॉईलमधून फिरवला जातो आणि त्याबाहेर जो फॅन असतो तो चालू झाल्यानंतर यातील उष्णता ही बाहेर फेकली जाते आणि या वायूचं रूपांतर द्रवरूपामध्ये होतं. या वायूचं रूपांतर द्रवरूपात झाल्यानंतर पुढे एक्सपान्शन हा एक वाल्व असतो. यामध्ये या द्रवरूप वायूचं जे रूपांतर आहे याचा दाब आहे हा कमी केला जातो आणि कमी केल्यामुळे अजून त्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये थंडावा निर्माण होतो आणि टेम्परेचर डाऊन होतो एक्सपान्शन व्हाल्वमुळे. आणि हे जो द्रवरूप वायू आहे हा पुढे इव्हॅपोरेटर कॉईलमध्ये जातो आणि इव्हॅपोरेटर कॉईलमधून सर्क्युलेशन करून पुन्हा हा कॉम्प्रेसरमध्ये येत असतो. तर इव्हॅपोरेटर कॉईलमधली जी टेम्परेचर थंड असतं ते ब्लोअर फिरवून रूममध्ये दिलं जातं आणि रूममधली जी उष्णता असते ती पुन्हा इव्हॅपोरेटर कॉईलमध्ये खेचली जाते आणि ही उष्णता पुन्हा कॉम्प्रेसरला दिली जाते आणि कॉम्प्रेसर पुन्हा ते सायकल करत असतो. अशा पद्धतीने AC एकामागून एक सायकल पूर्ण करून कार्यान्वित होत असतो. तर AC याची कॅपॅसिटी टनामध्ये मोजली जाते. म्हणजे घरगुती वापरासाठी आपण 1 टन AC 2 टन AC वापरतो. त्यामध्ये 1 टन AC म्हणजे एवढी उष्णता तो एका तासामध्ये बाहेर फेकतो म्हणून त्याला 1 टन AC असे म्हटले जाते. आणि 2 टन AC म्हणजे तो एका तासामध्ये 2 टन उष्णता बाहेर फेकतो म्हणून त्याला 2 टन कॅपॅसिटीचा AC असे म्हटले जाते. अशा पद्धतीने ACचे 2 प्रकार पुन्हा पडतात. स्टॅबिलायझर AC आणि नॉन स्टॅबिलायझर AC. नॉन स्टॅबिलायझर AC ज्यावेळेस रूममधील टेम्परेचर कंट्रोल झाल्यानंतर तो बंद होतो आणि लो झाल्यानंतर पुन्हा चालू होतो. यामध्ये जास्त प्रमाणामध्ये ऊर्जा कंझप्शन होत असते. परंतु स्टॅबिलायझर AC हा कंटिन्यूस सुरू असतो. ज्यावेळेस रूममधील टेम्परेचर कंट्रोल होतो त्यावेळेस त्याचा चालण्याचं प्रमाण हे स्लो होतं आणि ज्यावेळेस टेम्परेचर हाय होतं त्यावेळेस पुन्हा तो कार्यान्वित होतो. त्यामुळे यामध्ये ऊर्जेची बचत होत असते. अशा पद्धतीने AC हे कार्य करत असतात. या पद्धतीने एकूण ACमध्ये जे काही तंत्रज्ञान वापरलेलं असतं ते आधुनिक तंत्रज्ञान असतं आणि ज्यावेळेस AC आपण ऑन करतो त्यावेळेस ही प्रक्रिया कार्यान्वित होत असते आणि आपल्याला
अत्यंत थंड आणि दमट हवेपासून आपली सुटका होत असते आणि ती हवा आपल्याला मिळत असते आणि आपण आपलं दैनंदिन जीवन AC च्या माध्यमातून घालवत असतो. धन्यवाद.